ते याच्यामध्ये हा आहे टॉंग टेस्टर. हा काय आहे? टॉंग टेस्टर. याला क्लॅम्प मीटर म्हणतात. याला काय म्हणतात? क्लॅम्प मीटर. याच्याद्वारे आपण ओहम, व्होल्टेज आणि करंट, ओहम, व्होल्टेज आणि करंट, रेजिस्टन्स, व्होल्टेज आणि करंट हे तीनही आपण याच्यामध्ये मोजू शकतो. तर इथे जे कॉमन लिहिलं आहे त्याच्यावर आपण काळा वायर काळा लीड जोडायचा आणि जर व्होल्टेज आणि रेजिस्टन्स मोजायचा असल्यास तर हे आपण या लालवर लावायचं. बरोबर आहे. तर आता याच्यानंतर आपण रेजिस्टन्स मोजायचं. हे रेजिस्टन्सवर याला जे रेजिस्टन्स ओहम आहे ओहमवर हे आपल्याला सेट करायचं आहे. कुठे? ओहमवर. तर आपल्याला हे 200 ओहमवर हे आपल्याला हे आपण हे सेट केलं. बरोबर आहे. हे 200 ओहमवर सेट केला. आता ह्याचं जे आहे याची रीडिंग आपल्याला घेणे आहे. तर याची रीडिंग आपल्याला घेतलं इथे. हे आला. याची रीडिंग आली. किती आली? 3, 11, 6 हे आहे रनिंग. हे आपल्याला हात पकडला तर आपल्या शरीराचा जे आहे ते कमी जास्त होते. म्हणून कसं आहे, हात पकडला का नाही असं असं हात पकडला तर आपल्या शरीराचा सुद्धा त्याच्यामध्ये रेजिस्टर येते. हे आपल्या शरीराचे येते. बरोबर आहे. हा किती आला? 2.7 वाढत कमी समजत होता. हा ते आपल्या शरीरामुळे होते. 2.23 जे पॉईंटला नाही मोजायच्या. बरं 2 पर्यंत याचा रेजिस्टन्स येत आहे. 2 म्हणजे एकदम नाहीसाच झाला. 2 म्हणजे नाहीसाच झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण हे तिसऱ्या वायरमध्ये आपण पाहू. या तिसऱ्या वायरमध्ये सुद्धा आपण रेजिस्टन्स पाहू की याच्यामध्ये किती रेजिस्टन्स आहे. तर याच्यामध्ये सुद्धा 5 आला. 5.6, 5.5. बरोबर आहे. तर हे 5 ओहम आला म्हणजे हे आपलं 60 आहे. त्याच्यानंतर आपण बॉडीला लावू. बॉडी काही करता 3 बॉडीमध्ये तेच आहे. पूर्ण शॉर्ट सर्किट आहे. बॉडीमध्ये काय आहे? पूर्ण शॉर्ट सर्किट आहे. तर म्हणजे रेजिस्टन्स जे बॉडीचे रेजिस्टन्स आहे आणि ह्याचे रेजिस्टन्स आहे ह्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. लक्षात आलं. आता ह्याचा जे रेजिस्टन्स आहे हे इन्फिनिटी आहे. याच्यामध्ये रेजिस्टन्स दाखवणारच नाही कारण की हे जुळलंच नाही आहे. ओपन आहे. बरोबर आहे. हे ओपन आहे. बरोबर आहे. तर ह्याचे जे आहे ह्याच्यामध्ये काही रेजिस्टन्स येईल. काहीच नाही. 16, 61, 195, 60, 61, 63 आला. या बॉडी टू बॉडी ह्या इथपर्यंत हे जे आहे रेजिस्टन्स हे 63, 64. पण याचा एकदम कमी आला म्हणजे हे पूर्ण शॉर्ट आहे. हे काय आहे? शॉर्ट आहे. पूर्ण बर्न झालेली आहे. लक्षात आला. तर या प्रकारे आपल्याला हे आता याच्या जे आहे आपल्याला व्होल्टेज मोजायचं आहे. काय करायचं आहे? व्होल्टेज. तर व्होल्टेज मोजताना आपल्याला ह्या व्होल्टेजवर तर आपला व्होल्टेज असते जास्त 200च्या वर असते. बरोबर आहे. म्हणून